क्रिकेटच्या इतिहासात एक सुवर्ण पानाची भर पडत आहे. श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना हा केवळ एक सामना नाही, तर तो भारतीय क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद मौलाचा दगड आहे. होय, भारतीय संघ आपला 600वा कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झालाय. हा टप्पा गाठणारा भारत हा जगातील केवळ तिसरा देश ठरला आहे, जो आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारताचा हा 600वा कसोटी सामना, त्याचे महत्व आणि आतापर्यंतच्या 599 कसोटी सामन्यांचा रंजक व गौरवशाली प्रवास सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. क्रिकेट विश्वात कसोटी क्रिकेटला सर्वात प्रतिष्ठेचं स्वरूप मानलं जातं आणि या फॉर्मॅटमध्ये दीर्घकाळ टिकून राहणं कोणत्याही देशासाठी सोपे नाही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक सामने खेळण्याचा जागतिक विक्रम हा इंग्लंड संघाच्या नावावर आहे. 1877 पासून आजवर इंग्लंडने तब्बल 1777 कसोटी सामने खेळले आहेत. या यादीत दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी भारताने अत्यंत संघर्षपूर्ण आणि प्रेरणादायी प्रवास केला. भारताने 1932 मध्ये आपला पहिला कसोटी सामना खेळला आणि तेव्हापासून आज तागत भारतीय संघाने 599 कसोटी सामने यशस्वीपूर्ण पार केले. श्रीलंकेविरुद्धचा हा सामना सुरू झाल्यानंतर भारत 600वा कसोटी सामना खेळणारा जगातील तिसरा देश बनला. हा टप्पा गाठणे म्हणजे भारतीय क्रिकेटच्या सातत्य, शिस्त आणि समृद्ध वारशाची पावती मिळण्यासारखं आहे. चला तर मग नजर टाकूया भारताच्या या 599 सामन्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासातील कामगिरीवर. 1932 ते आजपर्यंत भारतीय संघाने खेळलेल्या 599 कसोटी सामन्यांमध्ये संमिश्र पण अत्यंत लढाऊ कामगिरी नोंदवली आहे. भारतीय संघाने या कालावधीत एकूण 186 सामने जिंकले आहेत, ज्यामध्ये जगभरातील ऐतिहासिक विजयांचा समावेश आहे. या प्रवासात भारताने 188 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला, ज्याने संघाला अधिक मजबूत बनवले. तसेच कसोटी क्रिकेटच्या जुन्या आणि धीम्या स्वरूपाची साक्ष देणाऱ्या तब्बल 224 सामने ड्रॉ राहिले आहेत. ही आकडेवारी फक्त काही आकड्यांची बेरीज नाही, तर यात सुनील गावस्कर यांची जिद्द, कपिल देव यांची अष्टपैलू कामगिरी, सचिन तेंडुलकर यांचे विक्रम, सौरभ गांगुली यांचे आक्रमक नेतृत्व, महेंद्रसिंग धोनींची शांत रणनीती आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली परदेशात मिळवलेले ऐतिहासिक विजय दडलेले आहेत. भारताने प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःला सावरत जागतिक क्रिकेटमध्ये एक महासत्ता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. भारतीय कसोटी संघाचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार हा विराट कोहली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने कसोटी क्रिकेटमध्ये अभूतपूर्व यश संपादन केले असून त्याच्याकडे भारतीय कसोटी इतिहासातील सर्वोत्कृष्ट रेकॉर्ड आहे. त्याने एकूण 68 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं. त्यामध्ये 40 सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे, तर 17 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आणि 11 सामने अनिर्णित राहिले आहेत. विराटच्या नेतृत्वाखाली भारताची विजयाची टक्केवारी ही 98.82 इतकी उत्कृष्ट होती, जी कोणत्याही भारतीय कसोटी कर्णधारापेक्षा सर्वाधिक आहे. त्याच्या काळात भारताने केवळ स्वदेशातच नाही तर परदेशातही, जसे की ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला आणि भारतीय संघास जागतिक कसोटी क्रमांकावरील दीर्घकाळ नंबर 1 स्थानावर कायम ठेवलं. श्रीलंकेविरुद्धचा हा 600वा कसोटी सामना जिंकून भारतीय संघ आपल्या या ऐतिहासिक विजयाच्या संख्येत आणखी एक विजय जोडण्यासाठी पूर्णपणे उत्सुक आहे. प्रत्येक भारतीय चाहत्यांची हीच इच्छा आहे की हा सामना जिंकून संघाने या सुवर्ण महोत्सवी टप्प्याला आणखी स्मरणीय बनवावे. तुम्हाला काय वाटतं? भारतीय संघ हा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना जिंकून विजयाच्या खात्यात 187 वर नेण्यात यशस्वी होईल का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.